हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतिका यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण SC 2024 पॅटर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज म्हणजेच IT या ब्रँचचा सिलेबस पाहणार आहोत. सो सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट असणार आहे, कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट असणार आहे आणि CC एक्झाम आणि एंडसेम एक्झामला किती वेटेज असणार आहे, हे सगळे एकदम आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. सो पहिला आपला सेमिस्टर 3, आपलं हे सेमिस्टर 3 चालू आहे, जे सेकंड इयरचं पहिले सेमिस्टर येते, त्यामधला पहिला सब्जेक्ट आहे आपला. सो फर्स्ट आपला सब्जेक्ट आहे डाटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिथम. सो डाटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिथम या सब्जेक्टमध्ये आपल्याला 40 मार्क्सची एक्झाम आहे. इथे तुम्हाला 30 दिसत असेल, बट आता ते चेंज झालेले. 2025 पॅटर्नसाठी 40 मार्काची CC एक्झाम आहे आणि 60 मार्कची एंडसेम एक्झाम आहे. पहिल्यांदा 30-70 असं होतं, बट आता 40-60 असं झालेलं आहे. सो तुम्हाला 40 मार्कची CC एक्झाम असणार आहे आणि 60 मार्कची एंडसेम एक्झाम असणार आहे. सो टोटल वेटेज असं 100चं आहे आणि ह्या सब्जेक्टला क्रेडिट आहे 3. सो त्यानंतर दुसरा आपला सब्जेक्ट आहे उप. उप म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो आपला दुसरा सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो उप म्हणजेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या सब्जेक्टला आपल्याला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सचे एंडसेम एक्झाम आहे. सो टोटल असं 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे. त्यानंतर ह्या सब्जेक्टला आपल्याला क्रेडिट आहे 3. सो त्यानंतर आपला तिसरा सब्जेक्ट आहे बेसिक ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे BCN. सो BCN या सब्जेक्टला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो टोटल 100 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहेत 3. सो त्यानंतर आता हे 3 सब्जेक्ट आपण बघितले, डाटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिथम म्हणजेच DSA, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजेच OOP, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे BCN. सो हे 3 सब्जेक्ट आपण बघितले. या तिन्ही सब्जेक्टला इथं 30-70 तुम्हाला दिसत असेल, बट ह्याला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. म्हणजे इथं 30 हे लास्ट इयर पर्यंत 30 मार्क्सची CC एक्झाम होती आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम होती, बट आता ते चेंज झालेलं आहे. आता 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. म्हणजे 2025 पॅटर्न जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो हे 3 सब्जेक्टचं आता आपण बघितलं, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे UPS, बेसिक ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे BCN. सो आता या तिन्ही सब्जेक्टसाठी आता पुढचं आपण प्रॅक्टिकल ची एक्झाम किती क्रेडिट आहे ते पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपला प्रॅक्टिकल डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम लॅब म्हणजे DSA ची लॅब आहे. हे प्रॅक्टिकल जे तुम्हाला असणार आहे DSA या सब्जेक्टला. सो प्रॅक्टिकल लॅब आहे DSA या सब्जेक्टला म्हणजे डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम. डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम या सब्जेक्टला प्रॅक्टिकल लॅब आहे. या सब्जेक्टला 25 मार्क्सचा टर्म वर्क आहे तुम्हाला आणि 50 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि असं टोटल 75 मार्क्सचं वेटेज या सब्जेक्टला आहे. म्हणजे डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम लॅब म्हणजे DSA लॅब. सो डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम या सब्जेक्टसाठी तुम्हाला लॅब आहे, 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे. सो असं टोटल वेटेज 75 मार्क्स आहे. सो त्यानंतर आपला दुसरा सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॅब. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॅब म्हणजे UP लॅब. ह्या UP लॅब या जी आपली UPS आहे, UPS सब्जेक्टला आपल्याला लॅब आहे, प्रॅक्टिकल आहे. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे UPS, ह्या UPS या सब्जेक्टला आपली लॅब आहे, प्रॅक्टिकल लॅब मॅन्युअल आहे. सो या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॅब म्हणजे UPS लॅब ह्या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे. असं टोटल वेटेज 50 मार्क्स आहे. म्हणजे आता आपण काय बघितलं, हे 3 सब्जेक्ट बघितले. या 3 सब्जेक्टला आपल्याला डाटा स्ट्रक्चर अल्गोरिथम म्हणजे DSA या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, लॅब आहे. त्याच प्रकारे UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे UPS या सब्जेक्टला पण लॅब आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आहे. ह्याला UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॅब. ह्या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सचा टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे. असं टोटल वेटेज या सब्जेक्टला 50 मार्क्स आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. सो आता 2 सब्जेक्ट म्हणजे DSA, UPS या दोन्ही सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स आहे आणि या सब्जेक्टला प्रॅक्टिकलला क्रेडिट आहे 2. सो त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे ओपन इलेक्टिव्ह 1. सो ओपन इलेक्टिव्ह 1 मध्ये आपल्याला 15 मार्क्सची CC एक्झाम होती आणि एंडसेम मार्क्सची एक्झाम 35 मार्क्स. असं टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे. ओपन इलेक्टिव्ह 1 मध्ये तुम्हाला इथं ऑप्शन आहे. ओपन इलेक्टिव्ह 1 मध्ये तुम्ही इथं सब्जेक्ट चूज करू शकता, जसे की फायनान्शियल अकाउंटिंग, डिजिटल फायनान्स, डिजिटल मार्केटिंग. सो असे ऑप्शन्स यापैकी इलेक्टिव्ह 1 मध्ये तुम्ही ऑप्शन चूज करू शकता सब्जेक्ट मधले. सो इलेक्टिव्ह 1 ला क्रेडिट आहे आपल्याला 2 क्रेडिट आहे थेरी एक्झामला. 50 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. असं टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे या सब्जेक्टला.
50 मार्चची सी एक्झाम जी की कॉलेज लेवलला इंटरनल होणार आणि 35 मार्चची एंड एक्झाम जी की युनिव्हर्सिटी लेवलला SPB कडून घेतली जाणार. सो त्यानंतर आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन, म्हणजे DELD. सो आतापर्यंत आपण 3 सब्जेक्ट बघितले आणि चौथा सब्जेक्ट आहे ओपन इलेक्टिव्ह वनचा. त्यानंतर 5वा सब्जेक्ट आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन, त्याला शॉर्टमध्ये DELD पण म्हणलं जातं. सो या सब्जेक्टला पण 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंड सेम एक्झाम आहे. टोटल असं वेटेज 100चं आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. सो त्याच्यानंतर आहे आपलं प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आणि एंटरप्रेनरशिप. सो त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेनरशिप. सो या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सचा टर्म वर्क आहे आणि असं टोटल वेटेज 25चं आहे. याला क्रेडिट आहे 1 ट्युटोरियलला आणि 1 क्रेडिट आहे प्रॅक्टिकलला. असं टोटल क्रेडिट 2 क्रेडिट आहे या सब्जेक्टला. त्यानंतर आपला सब्जेक्ट युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्स म्हणजेच UHVP. या सब्जेक्टला 50 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. असं टोटल वेटेज या सब्जेक्टला 50 मार्क्स आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. सो त्यानंतर आपला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट हा सब्जेक्ट आहे. याला फक्त टर्म वर्क आहे 25 मार्क्सचं आणि 25 मार्क्सची ओरल आहे. असं टोटल वेटेज 50 मार्क्सचं आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. प्रॅक्टिकलला क्रेडिट या सब्जेक्टला 2 आहे. सो हे सगळे सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला सब्जेक्ट होते. त्यामध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट DSA डाटा स्ट्रक्चर अल्गोरिथम, त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे OOP, त्यानंतर बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे BCN, त्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन हा चौथा सब्जेक्ट आणि 5वा ओपन इलेक्टिव्ह. असे 5 सब्जेक्ट तुम्हाला आहे जे की मेन सब्जेक्ट आहे, ज्याची CC एंड सेम एक्झाम होणार आहे. सो सेमिस्टर 3 मधले आपण सब्जेक्ट बघितले. सो आय होप तुम्हाला आता सेमिस्टर 3 मधले एक्झाम सब्जेक्ट कळले असेल की सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे. सो त्यानंतर आता आपण बघणार आहोत सेमिस्टर 4 मधले सब्जेक्ट. सो बघूया सेमिस्टर 4 मधले सब्जेक्ट. सो सेमिस्टर 4 मध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. सो डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम तुमचा पहिला सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. असं टोटल वेटेज या सब्जेक्टला 100 मार्क्स आहे आणि याला क्रेडिट आहे 3. सो डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे DBMS. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आपला कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे CG. सो CG या सब्जेक्टला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे, जी की एंडसेम एक्झाम युनिव्हर्सिटीकडून घेतली जाते आणि CC एक्झाम जी की इंटरनल लेवलला होते कॉलेज लेवलला. सो टोटल वेटेज याला 100 मार्क्सचं आहे आणि याला क्रेडिट आहे 3. सो त्यानंतर आपला तिसरा सब्जेक्ट आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. या सब्जेक्टला 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. असं टोटल वेटेज या सब्जेक्टला आहे 100 आणि क्रेडिट या सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. सो आतापर्यंत आपण 3 सब्जेक्ट बघितले, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, कम्प्युटर ग्राफिक्स, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. सो या तिन्ही सब्जेक्टमध्ये आपण सेम आहे CC एक्झाम आणि एंडसेम एक्झाम आहे. त्याच प्रकारे आता जो आपण DBMS सब्जेक्ट बघितला डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, त्या सब्जेक्टला आता एक लॅब आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम लॅब. सो डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जो आपला सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टला आपली प्रॅक्टिकल एक्झाम आहे. त्याला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. अशी टोटल 50 मार्क्सचं वेटेज आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम लॅबला. ह्याला क्रेडिट आहे 1 प्रॅक्टिकलला. त्यानंतर आपला आहे कम्प्युटर ग्राफिक्स लॅब म्हणजे CG लॅब. ह्या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे आणि ह्याला क्रेडिट आहे 1 प्रॅक्टिकल एक्झामला. सो आता आपण 3 सब्जेक्ट बघितले डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, कम्प्युटर ग्राफिक्स, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. त्यापैकी 2 सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आहे. त्यापैकी डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम लॅब, कम्प्युटर ग्राफिक्स लॅब हे दोन सब्जेक्टला प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो त्यानंतर आपला चौथा सब्जेक्ट आहे ओपन इलेक्टिव्ह 2. 3 सब्जेक्ट आपण बघितले डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, कम्प्युटर ग्राफिक्स, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. सो चौथा सब्जेक्ट आहे आपला ओपन इलेक्टिव्ह 2. सो या ओपन इलेक्टिव्ह 2 जो आपल्याला सब्जेक्ट आहे चौथा, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे ओपन इलेक्टिव्ह 2 मध्ये तुम्ही हे जे ऑप्शन आहे यापैकी कोणता बी सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. जसे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक, फायनान्शियल मॅनेजमेंट हे ऑप्शन आहे. ह्या ऑप्शन पैकी कोणता बी सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता ओपन इलेक्टिव्ह 2 साठी. सो ओपन इलेक्टिव्ह 2 ला 50 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो टोटल वेटेज या सब्जेक्टला 50 आहे आणि ह्याला क्रेडिट आहे 2. सो थेरी एक्झामला 2 क्रेडिट आहे याला. सो त्यानंतर आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे प्रोसेसर आर्किटेक्चर.
सो प्रोसेसर आर्किटेक्चर म्हणजे याला शॉर्टमध्ये PA पण म्हणलं जातं. सो या सब्जेक्टला आपल्याला 30 मार्क्सची CC एक्झाम आहे, सॉरी 40 मार्क्सची CC एक्झाम आहे आणि 60 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. सो टोटल वेटेज या सब्जेक्टला आहे 100. याला क्रेडिट आहे 2. सो आतापर्यंत आपण 5 सब्जेक्ट बघितले. पहिला आपला होता DBMS डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, सेकंड कम्प्युटर ग्राफिक्स, तिसरा प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स आणि चौथा ओपन इलेक्टिव्ह आणि पाचवा आता प्रोसेसर आर्किटेक्चर. सो त्यानंतर आपला नेक्स्ट सब्जेक्ट डिजिटल मार्केटिंग अँड सोशल मीडिया. या सब्जेक्टला तुम्हाला 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे आणि 25 मार्क्सची टर्म वर्क एक्झाम आहे. सो असं टोटल वेटेज याला 50 मार्क्स आहे आणि याला क्रेडिट आहे 2. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा मॉडर्न इंडियन लँग्वेज. सो पुढचा सब्जेक्ट आहे तुमचा मॉडर्न इंडियन लँग्वेज, ज्यापैकी तुम्हाला ऑप्शन आहे मराठी किंवा हिंदी. सो मराठी किंवा हिंदी लँग्वेज तुम्ही घेऊ शकता. त्याला तुम्हाला 50 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि असं टोटल वेटेज आहे 50 आणि ह्याला क्रेडिट आहे 2. ट्युटोरियलला एक क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला एक क्रेडिट आहे, असं टोटल क्रेडिट ह्याला 2 आहे. त्यानंतर आहे ई कॉमर्स. सो ई कॉमर्स हा जो आपला सब्जेक्ट आहे, सो ई कॉमर्स या सब्जेक्टला आपल्याला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे आणि टोटल वेटेज याचं 25 आहे. ह्याला ट्युटोरियलला एक क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला एक क्रेडिट आहे, असं टोटल 2 क्रेडिट या सब्जेक्टला आहे. त्यानंतर आपलं एन्व्हायरमेंटल स्टडीज. सो एन्व्हायरमेंटल स्टडीज जे हा आपला सब्जेक्ट आहे, ह्याला 15 मार्चची CC एक्झाम आहे आणि 35 मार्चची एंडसेम एक्झाम आहे, असं टोटल वेटेज याला 15 मार्क्स आहे आणि याला क्रेडिट आहे 2. सो आता आपण सेमिस्टर 4चे सर्व सब्जेक्ट डिस्कस केले, जे की SEIT या ब्रँचला असणार आहे, सर्व आपण बघितले. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल की सेमिस्टर 4 मध्ये तुम्ही कोणत्या सब्जेक्टला सामोरे जाणार आहेत, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहात. सो आपण एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे की सेमिस्टर 4 मध्ये कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे, कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे, कोणत्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे. सो एकदम आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो जर तुम्हाला या सर्व सब्जेक्टचे नोट्स पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये एक नंबर पिन केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला तो नंबर मिळेल. सो त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुम्हाला या सर्व सब्जेक्टचे नोट्स, MP क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयर सोल्व पेपर्स भेटून जातील. फक्त खाली व्हॉट्सअप खाली कमेंट बॉक्समध्ये नंबर पिन केलेला दिसेल तुम्हाला, त्याला मेसेज टाकला तरी तुम्हाला हे नोट्स वगैरे भेटून जातील. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.